त्यात तू हात घालून जे मागशील ते तुला मिळेल. स्वामी एवढं बी नको, त्या भीतीने मला जोडी लागणार नाही. ताई आय आता तरी नवीन दप्तर घ्यायला पैसे दे की. दप्तर पाक फाटायलंय. मला पिशवीतनं पुस्तकं न्यायला लागते आली. अगं घेऊ 2 दिवसात खुरपणीचे पैसे आले की. मला नाही झालं तुझं 2 दिवसात येताल 2 दिवसात येताल. मला दप्तर पाहिजे म्हणजे पाहिजे. सकाळी सकाळी काय करते का? सांगितलं ना 2 दिवसात घेऊ म्हणून. सुने आज जायचं का सांच्याला खुरपणीचं पैसा आणायला? अगं आज माझी सोनी रडत रडतच गेली बघ शाळेला. तुला दप्तर नाही. जाऊ की खुरपण्याच्या पैशात दप्तर येणार आहे का तेवढ्या? अगं कुठलं साठतं या, ये होते तर बरं होतं. माझं तर काही डोकं चालं ना बाय. गप रडू नको. बिना बापाची पोरं आणि घर सांभाळायचं अवघड असतं. नको रडूस, गप्प बस. बैठकीत ऐकलेस ना, स्वामींवर विश्वास आहे ना, ते नक्की तुझ्या पाठीशी उभे राहतील. गप्प बस, कर काम. टेन्शन घेऊन होणार आहे का काय? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, अहो मदत करा. अहो घरात खायला पण अन्न नाहीये. मदत करा स्वामी समर्थ, मदत करा. हाय का घरात? या की. अगं खुरपायचं पैसे माझं पण आणि तुझं पण मी आणलं. दर पैसे बरं झालं. आणि या की चहा घ्या. नाही नाही मला स्वयंपाक करायचा आहे अजून. अहो, घेतला असं थोडासा. नाही स्वयंपाक करायचा आहे, जाते. काय ग, आलीस का खेळून? हो आणि भूक लागली का? हो. चल मग वाढते. भूक लागली असेल ना? हो. हा, उद्या घेऊ आपण दप्तर. नको आहे, आपल्याकडे जास्त पैसे नाहीत. आपल्याकडे जेव्हा जास्त पैसे येतात ना, तेव्हा घेऊ दप्तर. स्वामी, स्वामी. भिऊ नकोस, मीच आहे. तुझं दुःख माझ्यापासून लपलेलं नाही बाळ. तुझ्यासाठी एक गोष्ट तुझ्या घरात आणून ठेवली आहे. जिथे तुला जमीन खोदलेली दिसेल तिथे तुला एक मडकं सापडेल. त्यात तू हात घालून जे मागशील ते तुला मिळेल. पण ज्या दिवशी तुला मिळायचं बंद होईल त्या दिवशी समजून जा की तुझ्या हाताची गरज संपलीये. तुला कष्ट तर करावेच लागणार. कष्ट कुणाला सुटलेले नाही. स्वामी, श्री स्वामी समर्थ.
तिथे तुला एक मडकं सापडेल. त्यात तू हात घालून जे मागशील ते तुला मिळेल. स्वामी, ह्या माठात तांदूळ द्या. खरंच तांदूळ आले का? बापरे, माझा तर विश्वासच बसत नाही. स्वामी, 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 मला पैसे द्या वाटत. श्री स्वामी समर्थ. खरंच पैक आला, खरंच पैक आला. सॉरी, खरंच पैक आला. स्वामी, श्री स्वामी समर्थ. लपून ठेवते, कोणी बघायला. सोने, मी काय म्हणत होते, आज शाळेला जाऊ नको बरं का? अगं एक काम आहे, आपल्याला बाजाराला जायचंय. माझी शाळा बुडेल की. मग एक दिवस नाही गेले तर काय बिघडता का? आवर, जाऊ आपण.
अय तू एवढं सगळं पैसे कुठून आणलेस ग? अगं आता आपल्याला काय बी कमी नाही पडणार. समजा स्वामींची कृपा आहे आपल्यावर, त्यांनी दिलंय समजा आपल्याला. स्वामी थँक्यू. तुम्ही असंच आमच्या सोबत राहावं. माझ्या आईच्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत. समजत होत तुम्ही आता मला सोनं द्या बघू. खरं सोनं आलं. स्वामी एवढं बी नको, त्या भीतीने मला जोर बी लागणार नाही. आज काय झालं स्वामी? अरे देवा, आज काय झालं? स्वामी काय चुकलं असेल तर माफ करा. पण अशी साथ सोडू नका. ताई, कोण आहे का घरात? कोण आहे? ताई काय होत आता? नमस्ते. एक स्कीम आली आहे सरकारची, ती आम्ही घरोघरी जाऊन पोहोचवतोय. तर स्त्रियांसाठी त्यात रोजगार योजना आहे. तर तुम्ही इच्छुक असेल तर त्याची माहिती देतो मी तुम्हाला. सांगा की. तर आपल्या जिल्ह्यात इथं आम्ही एक केंद्र उभारणार आहे. त्यात 100 मशिनी असतील. तर 15,000 रुपये महिना पडेल तुम्हाला. जर तुम्ही इच्छुक असेल तर तुमचा अर्ज भरतो तुम्ही. बरं की मला काय केलं असतं तुम्हाला? एक आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स लागेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
पण लक्षात ठेव, कर्म केल्याशिवाय चमत्कार घडत नाही. या कथेतला चमत्कार जरी काल्पनिक असला तरी तुझ्या आयुष्यात मात्र कोणत्या न कोणत्या मार्गानं मी नक्की येणार. पण तू हार मानू नकोस माणसा, फक्त कष्ट करण्याची तयारी ठेव, कारण तुझं नशीब बदलणारे हात तुझेच आहे.